ॐ श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्यांनी अध्यासाला दूर करण्याचा उपदेश आपल्याला केला। तो उपदेश केल्यानंतर आता आत्मस्वरूपाची विस्मृती होऊ देण्याची संधी किंवा क्षणभरही आत्मस्वरूपाचा विसर होऊ देऊ नका असा उपदेश आचार्य करतायत। त्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यासाचा अपनय करण्याचा जो उपदेश केला ते सांगणारे 278 ते 286 हे जे 9 श्लोक आहेत ते एकदा एकत्र म्हणूया। स्वात्मन्येव सदा स्थित्या मनो नश्यति योगिनः वासनानां क्षयश्चात स्वाध्यासापनयं कुरु तमोद्वाभ्यां रजःसत्त्वात् सत्त्वं शुद्धेन नश्यति तस्मात् सत्त्वमवष्टभ्य स्वाध्यासापनयं कुरु प्रारब्धं पुष्यति वपुरिति निश्चित्य निश्चलः धैर्यमालम्ब्य यत्नेन स्वाध्यासापनयं कुरु नाहं जीवः परं ब्रह्मेत्यतद्व्यावृत्तिपूर्वकं वासनावेगतः प्राप्त स्वाध्यासापनयं कुरु श्रुत्या युक्त्या स्वानुभूत्या ज्ञात्वा सार्वात्म्यमात्मनः क्वचिदाभासतः प्राप्त स्वाध्यासापनयं कुरु अन्नदानविसर्गाभ्यामीशन्नास्ति क्रियामुनेः तदेकनिष्ठया नित्यं स्वाध्यासापनयं कुरु तत्त्वमस्यादिवाक्योत्थ ब्रह्मात्मैकत्वबोधतः ब्रह्मण्यात्मत्वदार्ढ्याय स्वाध्यासापनयं कुरु अहं भावस्य देहेऽस्मिन्निःशेषविलयावधि सावधानेन युक्तात्मा स्वाध्यासापनयं कुरु प्रतीतिर्जीवजगतो स्वप्नवद्भाति यावता तावन्निरन्तरं विद्वन् स्वाध्यासापनयं कुरु। स्व अध्यास अपनय दूर करा। आपल्या हृदयामध्ये असणारी जी भ्रांती आहे तिचा नाश करा, तिला दूर करा असा आचार्य आपल्याला उपदेश करतायत। हे सांगून पुढे आता आचार्य म्हणतायत 287व्या श्लोकात निद्राया लोकवार्ताया शब्दादेरपि विस्मृतेः क्वचिन्नावसरं दत्त्वा चिन्तयात्मानमात्मनि। निद्रायाः लोकवार्तायाः शब्दादेः अपि। निद्रा लोकवार्ता लौकिक वार्तालाप, लौकिक वार्ता सोप्या भाषेमध्ये गॉसिप आणि शब्दादेः अपि शब्दादी जे विषय आहेत त्याद्वारे आत्मस्वरूपाची विस्मृती होण्यास क्वचिन्नावसरं दत्वा संधी न देता आत्मानं आत्मनि चिंतय आत्म्याचं अंतःकरणामध्ये चिंतन कर।
निद्राया लोकवार्तायाः शब्दादे अपि विस्मृतेः. सर्वत्र पंचमीचा उपयोग केलाय, पंचमी विभक्ती वापरली. निद्रायाः म्हणजेच निद्रेने, लोकवार्तायाः म्हणजे लौकिक वार्तालापाने, लौकिक वार्ता, लौकिक बोलणं त्यांनी, आणि शब्दादी विषयांनी आत्मस्वरूपाची जी विस्मृती होते त्या विस्मृतीस संधी न देता, थोडाही अवकाश न देता आत्मस्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. आता हे असं का सांगितलं, एकेका गोष्टीचा विचार करू. निद्रायाः लोकवार्तायाः शब्दादेरपि विस्मृते, हे तीन गोष्टी सांगितल्या. शब्दादेरपि विस्मृते, शब्दादी विषयांचं चिंतन सांगितलं. विषयाचं चिंतन सोडून द्या, विषयाचं चिंतन करू नका, विषयाचं ध्यान करू नका. कारण विषयान् ध्यायतश्चित्तम विषयेषु विषज्यते. विषयाचं चिंतन करणारं मन त्या विषयामध्येच लीन होतं, बहिर्मुख होतं, आणि बहिर्मुखम अंतःकरण जर झालं, मन झालं, तर ब्रह्मज्ञान होणार नाही, ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणार नाही. म्हणून विषयाचं चिंतन कधीही करू नये. त्याहूनही पुढे दुसरी गोष्ट अशी आहे, विषयाचं चिंतन केल्यामुळे त्या वासना पुनरुद्दीपित होतात आणि जागृत होतात. आणि पुन्हा पुन्हा जर का त्या वासना उत्पन्न होत राहिल्या तर होईल काय, बंध निर्माण होईल. विषयामुळे काय होतं, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते. विषयान् ध्यायतः पुंसः, विषयाचं ध्यान करणाऱ्या, चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणात तेषु संगः उपजायते, त्याच्याशी संग उत्पन्न होतो. संगात संजायते कामः, त्यामुळे संगामुळे, त्यांच्याशी संबंध आल्यामुळे कामः, त्याची इच्छा उत्पन्न होते. कामात क्रोधोभिजायते, इच्छा उत्पन्न झाली, काय वाईट आहे. इच्छा उत्पन्न झाल्यानंतर त्या इच्छेची पूर्ती झाली तर लोभ उत्पन्न होतो, आणि जर का पूर्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. इच्छेची, कामाची पूर्ती झाली तर लोभ, आणि झाली नाही तर क्रोध. क्रोधात भवति सम्मोहः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः. क्रोधामुळे सम्मोह, मोह निर्माण होतो, अंतःकरणावरती आवरण निर्माण होतं. मोह वैचित्य, मोह, विवेक नष्ट होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रमः, त्या मोहामुळे स्मृतिविभ्रम होतो. आणि स्मृतिविभ्रम झाला असता, स्मृती बुद्धी नष्ट झाली असता, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. अशा प्रकारे विवेकहीन बुद्धी झाली असता बुद्धिनाशात प्रणश्यति, विनाशास प्राप्त होतो. म्हणजे काय, पुन्हा पुन्हा जन्मास यावं लागतं, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकून राहतो. पण हे कशामुळे झालं, ध्यायतो विषयान् पुंसः, विषयांचं ध्यान केल्याने. विषयाचं चिंतन करणारं मन त्याच्या गुणांचं चिंतन करत राहतं, त्यांची नित्यकामना इच्छा करत राहतं, क्रोध, लोभ इत्यादी काही अनर्थाची परंपरा निर्माण होते. म्हणून तसं करू नये, बहिर्मुख अंतःकरण होऊन जातं. म्हणून शब्दादेह अपि, विषयांना संधीच द्यायची नाही अंतःकरणात उत्पन्न होण्यासाठी. विषय झाले निर्माण की त्याच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दोष दर्शन केलं पाहिजे. विरज्य विषयव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः स्वलक्षे नियतावस्था मनसः शम उच्यते.
विरज्य, विषयव्रातात विरज्य, विषयाच्या या ओघापासून विरज्य, दूर होऊन वैराग्य निर्माण करून काय केलं पाहिजे? दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः, त्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दोष दर्शन केलं पाहिजे. ते करून अधिक काय काय करा? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन लीन करा. पुढे म्हणाले लोकवार्तायाः, लोकवार्तायाः लौकिक व्यापार व्यवहार. आता याच्याबद्दल काय बोलायचं? ज्याला आपण गॉसिप असं आता म्हणतो. काय आहे? व्यवहारापुरता लौकिक व्यवहार वेगळा आणि लौकिक वार्तालाप वेगळा. दुसऱ्याची खुसपट काढण्याची आपल्याला आवडच आहे. जिथे आपला संबंध नाही, जो आपला प्रांत नाही, त्या विषयावरती चर्चा करण्याचं आपल्याला साहस आहे, खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. असं आहे, खूप आवडतं आपल्याला दुसऱ्याबद्दल काहीतरी उलटसुलट बोलणं किंवा काही ना काहीतरी चर्चा करत राहणं. काय आनंद मिळतो माहिती नाही, पण आहे. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्याही त्याच प्रकरणातल्या येतात. आता त्यातून कोणाचंही भलं होतंय असं दिसत नाही. विवेकपूर्ण लिखाण असणाऱ्या बातम्या ह्या आता काळाच्या पडद्याआड गेल्यात. खरंच उद्बोधन होईल, समाजाचे डोळे उघडतील, असो. तात्पर्य हे आहे, लौकिक वार्तालाप, कोणताही तो लौकिक वार्तालाप असू नये, व्यवहारापुरता मर्यादित असावा. ठीक आहे, कारण तो व्यवहार आहे, त्याच्यासाठी आवश्यकच आहे. जर माझा एखादा उद्योगधंदा असेल तर त्या उद्योगधंद्यामध्ये नवीन काय गोष्टी आल्या आहेत, नवीन काय केलं पाहिजे की जेणेकरून लोक माझा उद्योग भरभराटीस लागेल, वाढेल, त्यासाठी आवश्यक असणारी कर्तव्य त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त जो लौकिक वार्तालाप आहे त्याची काही आवश्यकता नाही, प्रयोजन नाही ना. होतं काय? तसं केलं असता जेव्हा आपण काय आहे, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपल्या व्यवहाराच्या कर्तव्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चिंतन ज्या वेळेला करतो ना, त्यावेळेला अंतःकरणात आपल्या संस्कार असेही होतात. जसं मी त्याच्याबद्दल वाईट बोललो, मी त्याच्याबद्दल वाईट बोललो, मी त्याच्याबद्दल असं बोललो, मी तिच्याबद्दल तसं बोललो. हे असं करत असताना ते माझ्याबद्दल काय म्हणत असतील याचं आपण चिंतन करतोच की. काहूर माजून जातं विचारांचं अंतःकरणात. म्हणून तर योग्याने ज्याला ब्रह्मसाक्षात्काराची इच्छा आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मन लीन करायचं आहे, त्याने एकटंच राहावं, दोघातही राहू नये. कारण दोघात आलं की गाव, असंच वर्णन केलंय. कारण दोघांमध्ये आल्यानंतर दोघं एकत्र ते राहायला लागले, समजा समजा दोन्ही सज्जन आहेत, राहिला एकत्र की गप्पा ह्या जगभराच्याच होणार आहेत. म्हणून लोकवार्तेला म्हणजेच लौकिक वार्तालापाला अजिबात संधी देता कामा नये. ते व्यक्तीला अंतर्मुख होऊ देत नाही. लौकिक वार्तालाप त्याला बहिर्मुखच करतो. लौकिक वार्तालाप हा बहिर्मुख करतो, आपल्याला आत्मचिंतनाची संधी, विचार करण्यास वेळ देत नाही. म्हणून लौकिक वार्तालापाचा त्याग केला पाहिजे, एकांतामध्ये चिंतन केलं पाहिजे. म्हणून 6व्या अध्यायामध्ये देखील पहा, कुठे बसावं तर एकांत ठिकाणी, वनामध्ये कुठेतरी एकांत ठिकाणी बसावं असं सांगितलंय साधनेला. चैलाजनकुशोत्तरम त्या सगळं जे वर्णन आलं तेव्हा काय म्हटलं, वनामध्ये, कडेकपारीत, गुहेमध्ये कुठेतरी एकांत ठिकाणी बसावं.
पुढे म्हणालेत निद्राया. निद्रा म्हणजे झोप. अधिक निद्रा आली की होतं कसं, त्या ह्याच उदाहरण सांगतात. एक आळशी माणूस होता, खूप झोपायची आवड, म्हणून झोपला. झोपल्यानंतर जागा झाला, जागा झाल्यानंतर म्हणाला झोपून झोपून आता दमलोय, आता काय करावं, झोपूया, म्हणून पुन्हा झोपला. तसं चालत नाही. निद्रेने ग्लानी येते, बुद्धीला मंदत्व येतं अधिक निद्रेने. हां, निद्रेनंतर जर का ताजातवाना झाला तर ठीक आहे, पण जर का निद्रा स्वच्छ शुद्ध नसेल, शांत झोप नसेल, तर त्या निद्रेचा परिणाम होत नाही. अधिक निद्रेने चिंतनाचा, विचाराचा वेळ जातो. म्हणून सांगितलं, निद्रेने सुद्धा आत्मचिंतनाचा वेळ वाया जाता कामा नये. दद्यान्नावसरम किंचित कामादीनां मनागपी. आपण मागे श्लोकांच्या संबंधाने पाहून आलो. अंतःकरणामध्ये इच्छांना, वासनांना थोडी देखील जागा देता कामा नये, थारा देता कामा नये. रामचरितमानसामध्ये चिंतन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की कह हनुमंत विपति बड़ी सोई, जब राम नाम सुमिरन न होई. ज्या क्षणी प्रभू रामचंद्रांचं चिंतन होणार नाही, तो सगळ्यात मोठा अनर्थ आहे. अखंड परमात्म्याचं, ब्रह्माचं चिंतन झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी जे कोणते मार्ग आहेत त्याचा अवलंब करा. म्हणजे काय, इतर चिंतन सोडून द्या, बाकी काही नाही. इतर चिंतनाला, इतर चिंतन अंतःकरणात निर्माण होण्यास कोणतीही संधी निर्माण होऊ द्यायची नाही. एक दृष्टांत सांगतायत, कसं ते अंतःकरणामध्ये चिंतन सुरू होऊ शकतं, त्याच्यासाठीचा हा दृष्टांत सांगितला जातो. झालं असं, एक साधू महात्मा होते. नेहमी गावात न जायचे, भिक्षा मागायचे, गावाच्या बाहेर जायचे, भिक्षेचं सेवन करायचे, आत्मचिंतनात मग्न असायचे. संध्याकाळी काय प्रवचन वगैरे सांगत असत, कथा सांगत असत, उपदेश देत असत. असा त्यांचा दिवसभराचा व्यवहार होता. सगळं काही आरामात शांतपणे चालू होतं. एके दिवशी गावामध्ये भिक्षा मागितली. आता परत जात होते, आपल्या नेहमीच्या निवासस्थानी गावाबाहेर जात होते. त्यावेळेला रस्त्यामध्ये एक वरात आडवी आली. आता काय स्वतःहून वरात बघायला गेले नव्हते, की लग्नाला गेले नव्हते, की काही नाही. परंतु आता गावाबाहेर जात असताना रस्त्यात वरात आडवी आल्यावरती अजून काय झालं, वरात आडवी आली, थांबावं लागलं. कारण गावातले रस्ते लांब रुंद मोठे एवढेही नाहीत, आणि फिरून जावं म्हणावं तरी वरात आहे ती एका बाजूने सुरू झालेली, दुसऱ्या रस्त्याला तीच. म्हणजे तिथे जाईपर्यंत काही ती वरात गेलेली असेल असं नाही. मग जाण्याचा वेळ कशाला घालवा, ते थांबले तिकडेच. असो, थांबले, सगळी वरात निघून गेली. पुढे आले, आले आपल्या नेहमीच्या निवासस्थानी आले, त्या झाडाखाली बसले, भिक्षा सेवन केली, आणि आता दुपारी थोडा वेळ झोपायचं, वामकुक्षी करायची म्हणून पडले. झोपले, आडवे झाले. आता स्वप्न पडलं. झोपल्यानंतर आता स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्यांना काय दिसलं, स्वप्नामध्ये त्यांना ती वरात दिसली, आणि वरातीमध्ये नवऱ्याच्या ठिकाणी त्यांनी स्वतःला पाहिलं. ते स्वतः नवरदेव आहेत, वरात निघालीये, लग्न घरी निघालीये, सीमांत पूजन इत्यादी होऊन आता पुढे चालली आहे. सगळेजण आनंदात नाचतायत, ढोल ताशे वाजतायत. करता 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 लग्न घरी वरात आली, सगळा सोहळा साजरा झाला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हे घरी आले. घरी आल्यानंतर काही काळ गेला, मुलं झाली. आता पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाल्यानंतर आता बायको म्हणाली, अहो असं काय, थोडं लांब सरकून झोपा, हा कुठे झोपणार.
म्हणून ते सरकले. स्वप्नामध्ये चालू आहे ना सगळं. आता स्वप्नामध्ये थोडं सरकून झोपा, यालाही माझ्याजवळ झोपायचंय. अहो अजून सरकून झोपा, हा दुसरा आहे त्यालाही माझ्याजवळ झोपायचंय. अहो सरकून झोपा, हा तिसरा आहे त्यालाही माझ्याजवळ, आपल्या दोघांच्या मध्ये झोपायचंय. असं करता 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 स्वप्नामध्ये ते सरकत होते. त्याच वेळेला प्रत्यक्षात देखील जागृत अवस्थेत सुद्धा ते सरकत होते आणि सरकत 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 शेजारीच एक जुनी विहीर होती, त्या विहिरीमध्ये पडले. झोपेमध्येच पडले, पटकन जागे झाले, भानावर आले, पडले. त्याचाही जोराने आवाज झाला. बाजूला शेतात काम करणारी लोक होती, त्यांनाही कळलं, अरे साधू बाबा पडले, साधू बाबा पडले. आरडाओरडा करत ते धावत आले. सुदैवाने विहीर जास्त खोल नव्हती, थोडंफार पाणी होतं, त्यामुळे जास्त शरीराला दुखापत झाली नाही, त्रास झाला नाही. त्यांना बाहेर काढलं गेलं, दोर टाकला गेला, त्याला पकडून बाजूच्या त्या शिडीने, म्हणजे ते जे खोबणी केल्या असतात त्यांना पकडत 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 साधू महाराज वरती आले, बाहेर आले. म्हणाले, काय झालं, पडलात कसे? ते म्हणाले, भगवंताची कृपा आहे. लोकांनी विचारलं, तुम्ही या विहिरीत पडलात, ही भगवंताची काय कृपा आहे? ह्याला काय भगवंताची कृपा म्हणतात का? साधू महाराज म्हणाले, हो तुम्हाला माहिती नाही, मला स्वप्न पडलं. मग सगळा त्यांनी स्वप्नातला वृत्तांत कथन केला आणि म्हणाले, स्वप्नामध्ये संसारात पडलो, स्वप्नामध्ये संसार केला तर या विहिरीत पडलो, खरोखरच व्यवहार केला असता तर कुठल्या विहिरीत पडलो असतो? दद्यान्नावसरम किंचित कामादीना मनागपी. थोडी देखील संधी देता कामा नये. असं आहे, थोडासा विचार भटकला, वासना आहेत त्या सहज जात नाहीत. झालं असं, अजून एक तसाच दृष्टांत सांगतात, विस्तार करत नाही या दृष्टांताचा. एक साधू महाराज आले गावामध्ये. त्यांना एक शिष्य होता, गुरुजींकडे गेला, शिकला. तो म्हणाला, आता काही या संसाराचं आकर्षण राहिलं नाही, काय करा सांगा. ते म्हणाले, काही नाही, मी तुला काही आत्ता फारसा उपदेश आत्ता देणार नाही, पण एक काम कर, अशा अशा नियमांचं पालन कर. त्याला सांगितलं की काय, गावाबाहेर जा, तिकडे भिक्षा मागून गावाबाहेर राहा, नित्य आत्मचिंतन कर, अध्यात्मचिंतन कर, काही काळ तपश्चर्या कर, मी काही वर्षांनी पुन्हा येईन. त्या तरुणाने सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही. गावातील लोकांनाही जरा आनंद झाला, आश्चर्य वाटलं, केवढा चांगला मुलगा, तपश्चर्या करणारे. म्हणाले, आपण ह्याची काळजी घेऊ. भिक्षेला आल्यानंतर त्याला पुरेस अन्न देत असत. एकदा झालं असं की भिक्षेमध्ये त्याला झालं असं, एकदा उंदरांनी त्याची छाती कुरतडली. आता छाती कुरतडली, आता काय करा, नवीन छाती दिली, पुन्हा कुरतडली, आता किती छाट्या देणार? म्हणून गावातल्या लोकांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही मांजर पाळा, म्हणजे उंदरांचा त्रास दूर होईल. तसं केलं, त्याने मांजर आणून ठेवलं. मांजर आणून ठेवल्यावरती झालं काय, उंदीर गेले पण मांजर राहिली. आता मांजरीला खायला कोण देणार? म्हणून तो म्हणाला, तर मांजरीला खायला काय द्यायचं? कोणी एक वाटीभर दूध दिलं. पण रोजच्या रोज वाटीभर दूध मागायचं, ह्यालाही वाईट वाटायला लागलं. गावातल्या लोकांनाही लक्षात आलं. गावातल्या लोकांनी सांगितलं, असं आहे, सत्पुरुषाला गाय दान द्यावी, आम्ही तुम्हाला एक गाय दान देतो, त्या गायीचं तुम्हाला दूध काढून त्या गायी तुम्हालाही होईल, त्या मांजरीसाठीही होईल. म्हणून त्याच्यासाठी गाय आणली. आता गाय आणल्यानंतर गायीला खायला दिलं पाहिजे. मग गायीसाठी चारा आला. मग चारा द्यायचा, पण गायीचं दूध काढणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून गावातल्या लोकांनी एका बाईला सांगितलं की जा, त्याला काय ती आवश्यक मदत आहे ते कर. होता 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 त्या गायीचं दूध काढण्याला येणाऱ्या त्या स्त्रीशी ह्याचं लग्न झालं, मुलं झाली, तिथे त्याने संसार थाटला. आणि काही वर्षानंतर गुरुजी आले, त्यांनी पाहिलं, आपल्या शिष्याला नमस्कार केला आणि पुढे गेले. दद्यान्नावसरम किंचित, केवळ एक कुठेतरी इच्छा,
दुसरी छाटी कुरतडली गेली म्हणून, बाकी काही नाही. हा असा संसाराचा गर्त आहे. अशी ही विहीर आहे, अशी ही दलदल आहे. म्हणून आचार्य सांगतायत, दद्यांनावसरम किंचित, अजिबात संधी देता कामा नये, थोडाही अवसर देऊ नका. आचार्य आता पुढे सांगणार आहेत की या दोषांचा समूह असणारा जो स्थूल देह आहे त्याच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी नसावी, परंतु तो सगळा विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.